200ही झालं तरी काही अडचण नाही. कामाच्या वेळेसच बाहेर निघणार ना, त्याच्या वेळेस ते कोणी बाहेर निघणार नाही. आणि 2-5 रुपयांनी काही फरक पडत नाही. पेट्रोल डिझेल वाढ झाली त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे. आता आम्ही कसं शेतकरी वर्ग आहे, मकाचे भाव झाले, गव्हाचे भाव झाले किंवा दुधाचे भाव झाले, याचे भाव डिझेल पेट्रोल प्रमाणे जर वाढले तर हे आर्थिक झळ आम्हाला बसणार नाही. सरकारचं धोरण तर समजा रुपयासाठी करतायत, पण आपल्यासाठी भरपूर काही चॅलेंजेबल आहे आणि हे चॅलेंज आपण माझ्या मते तरी आपण सांभाळू शकत नाही आहे. में तो कुछ नहीं है, हम कंप्लेंट भी करेंगे तो क्या कम नहीं होने वाले ना उससे. जैसा है देश का चल रहा है वैसे तो सब चलेगा. कोणी टू व्हीलरवर जात आहे, कोणी ईव्ही घेऊन येत आहे. ईव्ही लगेच एका दिवसात ईव्ही उभी केली त्यांनी. आपण कुठं उभं करणार आहे? आपल्याजवळ जे आहे आपण 100 तर टाकतोय, 50 तर टाकतोच आपण. 200ही झालं तरी काही अडचण नाही. आता थोडं आर्थिक बजेट कोलमडेल ना लोकांचं. काय कामाच्या वेळेसच बाहेर निघणार ना, त्याच्या वेळेस ते कोणी बाहेर निघणार नाही. आणि 2-5 रुपयांनी काही फरक पडत नाही. पण आता जनरली आपल्या लोकांचं जे बजेट आहे, गाड्या ठीक आहे की प्रत्येक ठिकाणी गाडी लागतेच, पण आता हा वाढताच क्रम राहणार आहे. आणि वाढून वाढून किती होईल तुम्ही सांगा. काय आपण अंदाज नाही लावू अंदाज नाही लावू शकत. 5, 10, 20, 25 रुपये वाढतील. जर लोक इतर ठिकाणी वायपड पैसा खर्च करता, महत्वाचं काम जिथे आपण जे वाहन वापरतोय त्याच्यावर पैसा खर्च नाही केला, मग काय कामाचं. या वाढीबद्दल तुम्हाला काही हरकत नाही. तुमच्या खिशावर काही परिणाम होणार आहे का याचा? परिणाम होतोच ना, डायरेक्टली होतो ना, डायरेक्टली परिणाम होतो. आता सरकार आव्हान करतं की गरजेपुरता वाहन वापरा. आखाती देशातल्या युद्धांमुळे थोडी टंचाई आहे पेट्रोलची. सहकार्य केलं पाहिजे का सरकारला? सहकार्य तर केलंच पाहिजे ना, पब्लिकचं काम आहे सहकार्य करणं. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपलं पण एक योगदान असतं की त्यामध्ये आपण पण सहभाग घेतला पाहिजे. जर पंतप्रधान मोदी जर आपल्याला संबोधित करत आहे तर त्यांना आपण पाठिंबा दिलाच पाहिजे. पण आता सर्वसामान्य नागरिकांचं खिशाचं बजेट कोलमडणार आहे. या सगळ्या महागाई वाढेल, आता पेट्रोल डिझेल वाढलं का साहजिकच. हा ते तर आहेच ना. आता ते युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या संदर्भात आर्थिक परिस्थितीला तर फटका बसणारच आहे ना. कारण दैनंदिन जीवनातली जी मेन गोष्ट आहे पेट्रोल डिझेल आणि आपले गॅस, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यावरच डिपेंड आहे ना सर्व. त्यामुळे तर फटका बसणारच आहे. आज जी पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे, काय एक नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे तुमची? एक नागरिक म्हणून तर एक सांगायचं असं आहे की आर्थिक फटका हा मोठा बसत आहे आणि महागाई तर वाढायला नको होती, बस एवढंच. तर आव्हान करताय की गरजेपुरता वाहन वापरा. अगदी बरोबर आहे ते, अगदी बरोबर आहे ते. पण आज अशी परिस्थिती की 2 किलोमीटर पण जायचं असेल तरी आपल्याला गाडी लागते. शक्य नाही होत ना या सगळ्या गोष्टी. हो, खरी गोष्ट आहे, मग अगदी बरोबर आहे. पण मग आता इलाज नाही त्याला. तो थोडा आपण सरकार माणसांनी पण त्याच्यावर कंट्रोल केला पाहिजे. सहकार्य केलं पाहिजे सरकार. सकाळी आपण दूध घ्यायला जातो, गाडी घेऊन जातो, तर मग त्याच्यासाठी आपण तो थोडं पाहिजे जायचं, त्याच्यावर कंट्रोल होऊन जाईल. पर्याय आहे. हा पर्याय आहे. पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे. 3 रुपयांनी पेट्रोल वाढलंय, जवळपास 3.5 रुपयांनी डिझेल वाढलंय. तुमच्या खिशाला थेट फटका बसणार आहे. हो हो, आपलं पेट्रोल डिझेल वाढ झाली त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे. आता आम्ही कसं शेतकरी वर्ग आहे, मकाचे भाव झाले, गव्हाचे भाव झाले किंवा दुधाचे भाव झाले, याचे भाव डिझेल पेट्रोल प्रमाणे जर वाढले तर हे आर्थिक झळ आम्हाला बसणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना जो फटका बसतोय या पेट्रोल डिझेलच्या भावामुळे, याचा कुठेतरी म्हणजे भाव कमी व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटते. आता तुम्ही म्हटले की शेतकरी आहात तुम्ही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढला पाहिजे. आता शेती मशागतीच्या कामांना ट्रॅक्टरला डिझेल मोठ्या प्रमाणावर लागतं, तर त्याचेही भाव वाढतील. तो एक चटका आहे तुम्हाला. हा, सध्या 2000 रुपये एकर, 1500 रुपये एकर प्रमाणे नागडी चालू आहे. त्यामुळे साहजिकच पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्यामुळे शेतकरी वर्गावर त्याचा परिणाम होणारच आहे. गणित कोलमडणार आहे तुमचं. बिलकुल गणित कोलमडणार आहे. आणि आमचं थोडंसं शेतीला जास्त हे झाल्यामुळे, खर्च लागत असल्या कारणामुळे आम्हाला उत्पन्न त्याप्रमाणे होत नाही आणि खताचे भाव पण एकाकडे वाढत आहे. सरकार आव्हान करताय या साऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली, गरजेपुरता वाहन वापरा. शक्य आहे का ते? नाही, आता आता एक वेळेस सवय लागली, त्यामुळे ती सवय मोडणार नाही. आता आपल्याला कुठेही जायचं असेल तर आपल्याला दळणवळणाच्या सुविधा पेट्रोल किंवा बस किंवा जे असेल ट्रॅव्हल्स, त्यानंच जावं लागेल.
आता आपल्याला जर इथून 25-50 किलोमीटर जावं असेल तर पारंपरिक पद्धतीने आपण आता जाऊ शकत नाही, असं मला वाटते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले, तुमच्या खिशाला थेट फटका बसलेला आहे. काय वाटतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? हा फटका तर बसला, पण आता काय इलाज आहे त्याला सांगा ना. हा इलाज तर काही नाही, जे आता सर्वजण देतात त्या हिशोबाने द्यावं लागतं पैसे. मग महागाई वाढेल, पेट्रोल हा? डिझेल वाढल्यामुळे साहजिक महागाई वाढेल. आता आर्थिक टंचाई आर्थिक टंचाई आता हा जाणवलं ना, आता काय करू शकतो त्याला, पर्याय नाही या गोष्टी. पर्याय नाही आहे. सरकार जे आव्हान करताय की गरजेपुरता वाहन वापरा, शक्य आहे का ते? नाही, कसं काय शक्य आहे? कुठेही जातं वाहन शिवाय उपयोगच होत नाही ना. रिक्षाने जायचं म्हटलं, रिक्षाला जास्त पैसे मागतो, त्यापेक्षा वाहन तिथपर्यंत पोहोचतं ना. मग दुकानापर्यंत कुठं बी जायचं असलं आपल्याला, बरोबर आहे का नाही? या दरवाढीबद्दल समाधानी आहेत का तुम्ही? हा ही जी दरवाढी दरवाढ समाधान तर नाही, पण आता हे नाईलाज आहे ना. जे सर्वांचं चालतंय तसं आपलं करावं लागतं. मग त्याच्यात त्या दरवाढीबद्दल काय वाटतं तुम्हाला? सरकार बदलवा. सरकार बदललं पाहिजे हो. का? काही फायदा नाही ना. महागाई पण वाढेल या साऱ्या गोष्टी. हा साऱ्या गोष्टी महागाई वाढलीच आहे ना महागाई. आता कसा परिणाम होणार आहे या साऱ्या गोष्टींच्या तुमच्या ते खिशावर? थोडं लोकांना लक्षात येईनच, तो दिसतच आहे लोकांना. लोक ऐकून घेणार नाही आता. पण वाढवायला नको पाहिजे होते पेट्रोल डिझेलचे भाव. हा पहिले आश्वासन दाखवलं त्यांनी, आता हळूहळू सगळ्या किमती वाढत आहे. ते त्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले, तुम्हाला काही फटका बसेल काय गोष्टीचा? मग फटका तर बसेलच मग. फटका तर बसेल, धंदेवाईक आहे एवढा तेवढा फटका बसतोच त्याच्यात. आता काय करायचं त्याच्यात, आता वाढलंय. काय व्यवसाय करता तुम्ही? तर पापडचा व्यवसाय, नागली पापडचा आहे. गाडी रोज वापरावी लागते, गणित बिघडणार आहे मग आता. काय करायचं मग, कंपल्सरी धंदा आहे आपल्याला, डेली लागणार आहे. काय करायचं, पोटाचा धंदा आहे. सरकार म्हणते आता इंधन टंचाई आहे, कमी वापरले पाहिजे वाहन, शक्य आहे का ते? ते त्याला शक्यताच काय होणार आहे? शक्य नाही, ते लागणारी वस्तू आहे, अर्जंट लागणार आहे. व्यवसाय आहे आपल्याला, तो काय करायचं त्याच्यात. आता वाढवायला नको पाहिजे होते असं भाव म्हणतात तर नको पाहिजे होतं वाढवायला, मग काय करायचं त्याच्यात. गरीब आपला साधारण धंद्याला काय करेल त्याच्यात, ते घेऊन दुसरं काही नाही. अपेक्षेप्रमाणे तर सर्व वाढलेलीच आहे. पण मग कालचं एक उदाहरण देतो की कालही मी संभाजीनगरवरून इथपर्यंत आलो, सिल्लोडपर्यंत कुठेच पेट्रोल भेटलं नाही, कुठे डिझेल मिळालं नाही, भरपूर काही हाल झाले. शेवटी गाडी एका ठिकाणी थांबवून परत कॅनमध्ये पेट्रोल आणावं लागलं आणि मग गाडी इथपर्यंत आणता आली. बिलकुल सरकारचं धोरण तर समजा रुपयासाठी करतायत, पण आपल्यासाठी भरपूर काही चॅलेंजेबल आहे आणि हे चॅलेंज आपण माझ्या मते तरी आपण सांभाळू शकत नाही आहे. सरकारने थोडंसं याच्यावर बंधनं जे आहेत ते कमी करावेत. सामान्य नागरिकांचं भरपूर काही होतं. आज समजा सरकार चालतंय की मी आज बाईकवर आलो, काल आलो, 2 दिवस चालते, तिसऱ्या दिवशी ते त्यांची गाडी वापरणारच आहे. आपल्याला तर आजही आपलीच गाडी आहे आणि कालही तीच वापरावं लागणार आहे. त्यामुळे सरकारने याच्यावर थोडंसं पाहावं, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बिलकुल विचार केला पाहिजे. सरकार दुसरीकडे हे पण म्हणतंय की गरजेपुरता वाहनांचा वापर करा. आता नेमकी त्याची गरजेची व्याख्या कशी करता येईल तुमच्या शब्दात? गरजेची व्याख्या अशी आहे की आपण डेली गरजेमध्येच आहे, आताही गरजेमध्येच आहे. कोणताही माणूस आहे ना रिकामा फिरत नाही. तर कारण की आज 100 रुपये जरी म्हटले, रिकामा कोणीच फिरत नाही सर, कामानिमित्तच फिरतोय आणि रोज कामं आहेत, भरपूर कामं आहे आपल्याला. बिलकुल शक्य नाही, रिकामा कोणीच फिरत नाही, हे महत्वाचं आहे. सध्यांतरी असा प्रॉब्लेम निर्माण झाला आता की सगळ्याच गोष्टीची वाढ एवढी झालेली, पेट्रोल भरपूर आणि काही जण भरपूर जण आपण उचलून टाकताय की पेट्रोल कमी तुटवडा आहे किंवा काही अडचणी किंवा टँकर येत नाहीये. त्याच्यामुळे भरपूर जणांच्या मनामध्ये बी धास्ती निर्माण झालेली आणि पेट्रोल पंपांनी पेट्रोलचा भरपूर दर वाढवून टाकलेला आहे. मग पेट्रोल डिझेल भरावं लागेल, खिशाला फटका बसणार आहे. बरोबर, सर्वसामान्य नागरिकांना खूप तारांबळ असते नाही, बरोबर आहे, सगळं गणित जुळवायला. बरोबर. तर शक्यतरी मग आपण तरी म्हणजे आपली गाडी जेवढी आपण चालवू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील. मग जेवढी कमी चालवणार तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील. सायकल यूज करा, नंतर पायदळ फिरायचं हे करा, तेवढं आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं राहील. तुमची गाडी डिझेल शिवाय चालत नाही, काय सगळं आर्थिक गणित विस्कटेल तुमचं. काय मग कसं करायला आता? नहीं, आप लोगों को तो डेली लगता है ना डीजल. अभी अपना कुरियर का काम है तो उसमें डेली डीजल लगता है. लेकिन अभी वो ज्यादा महंगा खरीदना पड़ेगा. हाँ, वो थोड़ा फर्क तो होगा ना, कैसे फर्क करेंगे पड़ेगा. फिर? देखते हैं अभी कंपनी से बात करेंगे भाव बढ़ाने की. ये बढ़ना नहीं चाहिए था क्या? नहीं, बढ़ना नहीं चाहिए था ये फिलहाल.
झालंय ना मग खिशाला ताण पडेल खिशाला ना? ताण पडतो जे आता काय करणार त्याच्याशिवाय पर्याय नाही काही. काही पर्याय शोधता येतील का याच्यावर? पर्याय काय शोधता येतील त्याच्यावर? काही पर्याय नाही, पेट्रोल शिवाय पर्यायच नाही. हा. आता हे काय देशांच्या लढाया चालल्या, काय चाललं त्याच्यावरून झालं. महागाई पण वाढेल ना यामुळे. महागाई तर वाढते साहेब, महागाई तर इतकी वाढते की एकदम म्हणजे रॉकेट सारखी वाढते, त्याच्यात काहीच नाही. त्या तुलनेत आपली आवक कमी आहे. आपली आवक म्हणजे मोजकीच आहे, आपली मजुरी कधीच वाढत नाही. मजुराची मजुरी तेवढीच राहते, बाकी महागाई वाढत राहते. पेट्रोल वाढतं, डिझेल वाढतं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. आता रिक्षा चालक म्हणून तुम्हाला पण फटका बसेल या गोष्टींचा. काय वाटतं तुम्हाला? काय आता सहन तो करना पडेल. आता कसं आहे की आता पोरांचे शिक्षण वगैरे, दवाखाने प्लस घर खर्चा, ते सर्व पाहावं लागतं ना. पण गणित चुकेल ना सगळं. चुकला ना गणित तर चुकला ना, मग चुकला ना. पर्याय पर्याय काय, स्वस्त व्हायला पाहिजे, स्वस्त व्हायला पाहिजे ना. महागाई पण वाढेल पेट्रोल डिझेलमुळे. वाढली ना महागाई, आजपासून वाढली ना, आजपासून ना पेट्रोलचे दाम. किती काही भाव वाढतील का प्रवासी भाड्याचे? लोक नाही देता हो दादा, नाही देता, नाही देत. नाही देता. जसं भेटले तसं आम्हाला डील करावं लागतं असं. नाईलाज आहे त्यांना. नाही लागे. अपने हाथ में तो कुछ नहीं है, हम कंप्लेंट भी करेंगे तो क्या कम नहीं होने वाले ना उससे। जैसा है देश का चल रहा है वैसे तो सब चलेगा, अपने एक जन के बोलने से तो कुछ नहीं होने वाला है। आप घर खर्चा भी संभालते होंगे, पेट्रोल डीजल बढ़े तो और दूसरे सब महंगाई बढ़ेगी, दूध बढ़ेगा, सब्जी बढ़ेगी, तो कैसे होगा अभी? अभी कैसे होगा देखिए, सब मैनेज करना पड़ता है ना। अगर अपनी इनकम बंद भी हो जाती है तो भी जीवन तो रुकता नहीं है, एडजस्ट तो करना ही पड़ता है हर चीज को। तो अभी जैसा अपने देश के प्रधानमंत्री ने अपने को बताया है, कंट्रोल में चलो हर चीज को, वैसा लेके अभी चलना पड़ेगा कुछ समय के लिए। हर समय एक समान तो होता नहीं है। अभी सरकार ने भी अपील की है कि जरूरत है तभी व्हीकल यूज करो, तो पॉसिबल है क्या हो? क्या बोले? सरकार ने अभी जो अपील किया है तमाम जनता से कि जब जरूरत है तभी आप व्हीकल निकालो, पब्लिक ट्रांसपोर्ट ज्यादा यूज करो, तो वो पॉसिबल है क्या? देखिए पॉसिबल तो नहीं रहता है, लेकिन कोशिश तो कर सकते हैं ना। थोड़ी थोड़ी कोशिश भी की तो आगे उसका कुछ तो। अभी अगर मेरे घर पे अगर 5 गाड़ी है और जरूरत नहीं है कि 5 की 5 गाड़ी में निकालूं, तो एडजस्ट करके चल सकते हैं। अगर 2 में काम चलता है, एक साथ निकलो घर से, ड्रॉप कर दो किसी को पिक कर लो, तो थोड़ा बहुत तो एडजस्टमेंट कर सकते हैं ना। बूंद बूंद से समंदर बन हाँ, सकता यही कहना है मेरा जी। हे खूप एकदम वाईट परिस्थिती झालेली हो. हे खूप आधी विरोधी पक्षनेत्यांनी खूप सांगितलेलं आहे याबद्दल, पण काय आपलं गव्हर्नमेंट यावर लक्ष देत नाहीये सध्या. खूप वाईट परिस्थिती आहे. उरलेला नाहीये. हो, काय बोलायचं यावर? विरोधी पक्ष नेताच ठेवलेला नाहीये. या राज्याची परिस्थिती अति म्हणजे बिकट झालेली आहे. राज्याला विरोधी पक्षनेता असा स्ट्रॉंग पाहिजे की तो मुख्यमंत्र्यापेक्षाही चांगला पाहिजे. त्याला नॉलेज आहे पण तो बोलू शकत नाहीये. त्याच्यामागे वैयक्तिक कारण आहे की त्यांच्या बोलण्यावर आहे ना दबाव ठेवला गेलेला आहे, शासकीय प्रशासकीय, त्यामुळे ते बोलू शकत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीला त्यांना ॲक्सेप्ट करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे, आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वसामान्य नागरिकावर होतोय. आता आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. या एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. इंधन दरवाढ होईल, पण त्यावर तुम्ही उपाययोजना काय आहे त्या सांगा ना. ते होईल ते तर मग तो सामान्य नागरिक पण त्याला ऍक्सेप्ट करणार आहे, पण मग तुम्ही त्याच्यावर उपाययोजना शोधा ना. त्यावर सेकंडरी ऑप्शन काय राहील तेच होता ना. ते होणार आहे ते तर आम्हाला पण माहिती आहे, त्याला ज्याला अक्कलनी तो बी सांगेल की बुवा हे होणार आहे बुवा असं. आता सरकार म्हणतं की यावर उपाय एकच आहे, गरजेपुरता वाहनं वापरा, शक्य तेवढा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. ते शक्य आहे का? अरे शक्य काय आहे, आपण तर सिंगल ऑप्शन आहे की आम्ही एका गाडीवर 2 जण फिरतोय. तुम्ही पण बघताय आता सत्य परिस्थिती अशी. हे नेहमीच आहे, आपण हे टाळतोच आहे, कारण की आपल्याला वैयक्तिक गरजा भागवायच्या आहे. मुलाचं शिक्षण आहे, वैयक्तिक गरजा आहे, घराच्या गरजा आहे, या आपल्या पगारामध्ये भागत नाहीये. आपण त्या कशा तरी ताळमेळ करून भागवतोय. हे तर आपण आधीपासून करतोय, ते आता करायला लागले. कोणी 2 व्हीलरवर जात आहे, कोणी ईव्ही घेऊन येत आहे. ईव्ही लगेच एका दिवसात ईव्ही उभी केली त्यांनी. आपण कुठं उभं करणार आहे? आपल्याजवळ जे आहे आपण 100 तर टाकतोय, 50 तर टाकतोच आपण. हे ऍडजस्टमेंट आपण करतोच आहे आणि ते करावीच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपलं घरदार कसं चालेल, हा महत्वाचा विषय आहे.